नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण उपवासाची मिठाई करणार आहोत आणि ती म्हणजे साबुदाण्याची बर्फी. चला पटकन सुरू करूया रेसिपीला. साबुदाणा बर्फी बनवण्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. तो आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे. यामध्ये पाव कप कच्चे शेंगदाणे घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला साबुदाण्याबरोबर भाजून घ्यायचे. आता यामध्ये अर्धा कप मखाने घालायचे आणि हे सगळे पदार्थ आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवायची. आपण इथे पाहू शकता मखाने हाताने सुद्धा आपण क्रश करू शकतो. इतपत छान क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहे. तसंच शेंगदाणे सुद्धा खूप छान भाजलेले आहे. आपण इथे पाहू शकता शेंगदाण्याचं जे बाहेरचं कव्हर आहे त्याला क्रॅक गेलेला आहे, ते ओपन अप झालेलं आहे. याचा अर्थ शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजलेले आहे. आता आपल्याला हीट ऑफ करायची आहे आणि हे सगळे पदार्थ आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊन ते थंड करून घ्यायचे आणि मग याची पावडर करून घ्यायची. एका कढईमध्ये आपल्याला 1 लिटर फुल क्रीम दूध घेऊन ते आपल्याला उकळून अर्धा लिटर करून घ्यायचं, म्हणजेच आटवून घ्यायचं. दुधाच्या वर जी साय येते ती मोडून घेऊन आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे दुधाला छान क्रीमीनेस येतो, तसंच दूध छान रवाळ आणि दाटसर होतं. भाजून घेतलेले शेंगदाणे, साबुदाणे आणि मखाने आपल्याला एका मिक्सर ग्राइंडर मध्ये घालून घ्यायचेत आणि त्यामध्ये आपल्याला वेलचीचे दाणे घालायचे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एक फाईन पावडर मध्ये वाटून घ्यायचे. दूध आपलं बऱ्यापैकी रिड्यूस झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची. साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि थोडंसं अजून आटवायचंय. ग्राइंड केलेली साबुदाणा मखाण्याची पावडर आपल्याला आता दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. कंटिन्युअस ढवळत राहायचंय म्हणजे दुधामध्ये पावडरच्या गुठळ्या होत नाही आणि पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिसळला जातो. तरीही परंतु दुधामध्ये गुठळ्या झाल्या तर त्या आपल्याला मोडून घ्यायचे. दूध घट्ट होईपर्यंत आपल्याला हे असंच ढवळत राहायचं. याच्यातलं सगळं मॉइश्चर निघून जायला हवं. यामध्ये आता आपल्याला तूप घालायचंय. आपल्याला तूप घालत असताना आपल्याला ते थोडं थोडं करून घालायचंय, एकदम खूप घालायचं नाहीये. आता या स्टेजला मी 1 चमचा साजूक तुपाचा वापर करते. टोटल आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी अर्धा वाटी तुपाची गरज लागेल. प्रत्येक 4 ते 5 मिनिटाच्या अंतराने आपल्याला 1-1 चमचा तूप यामध्ये घालायचे. थोडं तूप घातल्यामुळे आपल्याला तुपाचा प्रॉपर अंदाज येतो. तसंच आपल्या पदार्थाला एक वेगळा छान टेक्स्चर येतो. खूप सुंदर बर्फीला चिवीनेस येतो. ही बर्फी बनवताना आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते, परंतु या मेहनतीचं फळ आपल्याला खूप छान सुंदर गोड सॉफ्ट चिवी असं मिळतं. मिश्रण आपलं घट्ट होत आलेलं आहे, परंतु आपल्याला हे अजून 5 ते 10 मिनिटांसाठी मंद आचेवर असंच शिजवून घ्यायचंय. जोपर्यंत मिश्रण कढईपासून वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच शिजवून घ्यायचंय. याचा एक घट्ट गोळा व्हायला पाहिजे. आपण पाहू शकता बर्फीचं बॅटर आता कढईपासून वेगळं होत आलेलं आहे. खूप छान घट्टसर गोळा झालेला आहे. आता आपल्याला याच्या वड्या करून घ्यायच्या. आपल्याला आवडत असल्यास आपण या स्टेजला याच्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घालू शकतो. वड्या सेट करण्यासाठी मी इथे एक परात घेतलेली आहे. परातीला सगळ्या बाजूने तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपलं वड्यांचं जे मिश्रण आहे ते आपल्याला या परातीमध्ये घालून व्यवस्थित सेट करून घ्यायचंय. आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आपण इथे बर्फीला वरून लावू शकतो. इथे मी बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप वापरलेले आहे. या जागी आपण आपल्या आवडीचे कुठलेही दुसरे नट्स वापरू शकता. जसं की आपण इथे काजूचे तुकडे किंवा वॉलनट इथे वापरू शकता किंवा पंपकिन सीड सुद्धा इथे आपण वापरू शकता. हलक्या हाताने प्रेस करून नट्स आपल्याला बर्फीमध्ये सेट करून घ्यायचे आणि हे कम्प्लिटली आपल्याला थंड करून घ्यायचं आणि नंतरच आपल्या आवडीच्या शेपनुसार वड्या पाडून घ्यायच्या. आपलं वड्यांचं मिश्रण कम्प्लिटली थंड झालेलं आहे. आता मी वड्या पाडून घेते. इथे मी वड्या पाडत असताना स्क्वेअर शेपमध्ये वड्या करून घेते. आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठल्याही शेपनुसार वड्या करून घेऊ शकता. या वड्या खूप सॉफ्ट आणि चिवी असतात. आणि इथे आपल्या उपवासाच्या साबुदाण्याच्या वड्या तयार. तेव्हा या महाशिवरात्रीला किंवा कुठल्याही उपवासाच्या दिवशी या वड्या नक्की बनवून पहा.
आवडल्या असल्यास कमेंट करून कळवा. तसंच अशाच छान छान रेसिपीसाठी स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.